जंगली रमी पे आओ ना महाराज अक्षरशः ह्या एका ॲडने सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जवळपास ह्या ॲडने तरुण म्हणण्यापेक्षा सगळ्याच पिढीला जवळपास वेड लावलंय. नेमकं काय आहे या अशा गेममुळे? खरंच लोक करोडपती होण्याचे स्वप्न दाखवत आहेत? खरंच लोक करोडपती होत आहेत का? जवळपास किती लोक ह्या ऑनलाईन गेममध्ये बुडताना दिसत आहेत? सध्याला एखाद्याला कुठेतरी एखाद्या करोडची लॉटरी लागताना दिसते, पण त्याआधी करोड लोकांनी त्यामध्ये 50-50, 100-100 रुपये इन्व्हेस्ट केलेले असतात. तर काही काही जवळपास 10-10, 15-15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून त्यात हारलेले आहेत. आणि अशी जी घटना घडली वसईमध्ये, तर आपण ती पूर्ण घटना जाणून घेऊया. नमस्कार, मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय. तर 4-5 दिवसापूर्वी एक घटना उघड आली वसई विरारमध्ये, मुंबईमध्ये. तर एक इसम, त्याला ऑनलाईन गेमचं खूप जास्त वेड लागलेलं आहे. तर तो गेम खेळत असताना जवळपास त्याच्यामध्ये तो हरत असताना त्याला एक म्हणजे गेममध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असतात. तर मग ते पैसे त्याला कोणी देत नाही. त्याच्या वडिलांकडे पण मागतो पण नाही मिळत. पण त्याच्या आईकडे थोडीशी सेव्हिंग केलेली असते. सोशल मीडियामध्ये सांगितलं जातं की त्याची सावत्र होती. तर तो त्याच्या आईकडे जवळपास 1,80,000 रुपयाची मागणी करतो की आई मला गेम खेळायचे पैसे दे. तर आई त्याला म्हणते की तू चांगल्या कामासाठी पैसे माग, ह्या वाईट कामासाठी नको, कारण तिथून शाश्वतीच नाही की पैसे रिटर्न येतील की नाही. पण तो मुलगा ऐकत नाही, आई त्याला पैसे देत नाही. म्हणून तो त्या रागाच्या भरात आईचा अक्षरशः खून करून टाकतो. तिला तिथं घरातच टाकून येतो. घरात टाकून आल्यानंतर इकडे घरी येतो. घरी आल्यानंतर सर्व प्रकार त्याच्या वडिलांना सांगतो की मी असं असं केलं. तर वडीलही त्याला पाठिंबा देऊन त्याच्या आईचा मृतदेह पुरल्यानंतर म्हणजे आपले जे शेजारी पाजारी वगैरे असतात किंवा काही माध्यमांना सांगताना म्हणतात की तिचा आकस्मिक मृत्यू झाला, म्हणून आम्ही लवकर त्याचं अंत्यविधी वगैरे उरकून गेला. पण त्यांच्या तिथे एक मोलकरी नेत असते, म्हणून तिला डाऊट येतो. तर डाऊट आल्यानंतर खरंच त्या महिलेची म्हणजे खरंच तिचं आकस्मिक निधन झालंय का हे ती शोधण्याचा प्रयत्न करते. तर घरात त्या मुलाने त्या आईला किचनवर डोकं आपटून मारलेलं असतं. याचे थोडेफार त्याला रक्ताचे डाग वगैरे दिसतात. ती पोलिसात जाते, पोलिसात कंप्लेंट देते. कंप्लेंट दिल्यानंतर जेव्हा पोलीस वगैरे येतात, ते ब्लडचे सॅम्पल वगैरे घेतात, फॉरेन्सिक रिपोर्ट येतात. आणि ते रिपोर्ट घेतल्यानंतर ते जेव्हा मुलाला आणि बापाला कस्टडीत घेतात, तेव्हा हे प्रकरण समोर येतं की त्यांनीच त्याच्या आईला मारलं असतं. म्हणजे किती भयानक वास्तव झालेलं आहे ना, की एखादा मुलगा अक्षरशः आपल्याला जेव्हा ठेच लागते पायाला, तर आपल्या तोंडातून पहिला शब्द निघतो आई ग. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या दुःखाचं पाठबळ आपली आई असते. आणि दुसरीकडे एक मुलगा गेमच्या नादात आपल्या आईला मारू शकतो. याच्या इतकं वाईट काय असू शकतं? खूप भयानक परिस्थिती झाली. मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही शारीरिक खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, असल्या ऑनलाईन गेमाच्या नादात पडू नका. एकच आहे की तुमचं भविष्य फक्त उद्ध्वस्त होणार आहे. आणि थांबूया. लवकरच भेटूया आपण नवीन विषयासोबत. धन्यवाद.